हॅलो. अभिमान. हॅलो. परत परत नंबर बघू नकोस, हा वेगळा आहे. अभि. हां, बोल बोल. हा लपाछपीचा खेळ का खेळतोय आपण सुलेखा? म्हणजे त्या दिवशी तू त्या बाईला खोटं सांगायला लावलंस मला की तू पुण्यात आहेस म्हणून. कधी? ओ हां हां ते कुसुमत्या. हां, अरे मी खरंच पुण्यात होते. कुसुमत्या म्हणाल्या तुझा फोन येऊन गेला म्हणून. तू पुण्यात नव्हतीस, कारण मी पुण्याला गेलो होतो तुझ्या पुण्याच्या घरी. कुलूप होतं, तू नव्हतीस. या ॲक्च्युली अभि. क्विट प्लेइंग गेम्स सुलेखा. यू आर प्लेइंग गेम्स. अभिमान, कामाचा पाठलाग करतोयस. काय हवंय तुला? काहीच नाही. आपण दोघं मित्र आहोत, हो ना? अभिमान, माझ्या आयुष्यात आधीच खूप प्रॉब्लेम्स आहेत, त्यात आणखीन तुझी भर नको. सो जस्ट स्टे अवे फ्रॉम मी, ओके? अच्छा, आय एम अ प्रॉब्लेम. यू कॅन बी. मग आता तर आपण भेटलंच पाहिजे सुलेखा. निदान मला कळू दे ना की मी तुझ्या आयुष्यात असा काय प्रॉब्लेम केलाय किंवा करणार आहे. माझ्याकडे वेळ नाहीये तुला भेटायला. हां, त्याची काळजी तू नको करूस, मीच भेटेन तुला. तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस सुलेखा, आणि चांगल्या मित्रांनी भेटत राहिलं पाहिजे, नाही का? गुड नाईट स्वीटहार्ट. श्रीराम श्रीराम. हा, श्रीराम. मुंबईत अजूनही अशा हिरवळीच्या जागा आहेत हे माहीत नव्हतं मला. म्हणजे मुंबईत अशा हिरवळीच्या जागा टिकून आहेत हे वाटलं नव्हतं हो मला. असं सकाळी फिरलं ना की बरं वाटतं हो. तू येतोस की नाही फिरायला? कधी वाटलं तर. बरं वाटतं ना सकाळी फिरल्यानंतर. मनातले विचार ऑर्गनाइज करता येतात. आदिनाथा, काय झालंय? मन थाऱ्यावर नाही का तुझं? नाही आजोबा, असं काही नाहीये. काल तू जो निर्णय घेतलास त्याचं तुझ्या मनावर दडपण आलंय का? आज तुला असं तर नाही ना वाटत आहे की काल आपण भावनेच्या भरात चूक करून बसलो? हो नाही आजोबा, असं खरंच काही नाहीये. तो मी जो काही निर्णय घेतलाय तो पचवायला थोडा वेळ लागेल ना. शिवाय इतरही प्रॅक्टिकल इश्यूज आहेतच.
माझी नोकरी सोडली, पण माझ्या इतरही गोष्टी आहेत ना तिथे. माझं घर आहे, माझी गाडी आहे, इतर लिगॅलिटीज आहेत. या सगळ्याचं पाहावं लागेलच ना. मला वाटतं यासाठी मला एकदा तरी अमेरिकेला जावं लागेलच. शिवाय मी आता इथे थांबतोय, पण आता इथे काय, हाही प्रश्न आहेच ना. तुला योग्य वाटेल तो निर्णय तू घे. हा निर्णय घेतलास तसाच. आदिनाथ, एक सांगू? बोला ना आजोबा. उद्या आयुष्यात कितीही वादळं आली तरी शुभ्राची साथ सोडू नकोस. तुम्ही दोघं एकत्र असलात तर जगातली कुठलीही शक्ती तुम्हाला हरवू शकणार नाही. वेगळे झालात तर मात्र. पण आजोबा, तुम्हाला असं का वाटतंय की आम्ही वेगळे होऊ? खरंय तुझं. मी उगाचच मूर्खासारखं काहीतरी बडबडलो. मी अशा गोष्टी बोलतोय ज्या होणारच नाही. आजोबा, कसला विचार करताय? नाही, काही नाही. मलाही माझे विचार ऑर्गनाइज्ड करण्याची गरज वाटते. मोकळ्या हवेत फिरलं की होतील बहुतेक. चल. ओ ज्ञानेश्वर माऊली, अभिमान साहेब, आहात कुठे? आल्यापासून दर्शन नाहीये. ए परमेश्वर काका, तू साहेब साहेब बोलून जगाला टोप्या घालतो. मला तुझ्या टोपीची गरज नाही, सांगून ठेवतो. नाही म्हटलं 3 वर्ष लंडनला राहून आलास म्हणून म्हटलं साहेब बोलावं. अच्छा अच्छा, पण काय ना, ज्याला आपण चड्ड्या ओला करताना पाहिलेलं असतं ना, त्याला कधी साहेब म्हणू नये. कसा आहेस? मी फर्स्ट क्लास. तू कसं आहे? माऊलीची कृपा. आणि काकू? एकदम मजेत. बरं तिला सांग, ठेचा भाकर खायला कधी येऊ घरी? आत्ता चल. आत्ता तर डायरी फुल आहे बॉस. म्हणून साहेब म्हटलं साहेब. नाही नाही, पण तू तिला सांग मी येणार आहे. अरे आणि तुझ्यासाठी आणि तिच्यासाठी खूप गिफ्ट आणलेत लंडनहून. हो, येताना फोन करून ये. नाहीतर तू माझ्या घरी, मी तुझ्या घरी साहेबांबरोबर खलबत करत बसलेला असायचा. झाली आजची खलबत करून झाली सगळी. हा, नाही सध्या कोणाची वाट लावायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय? पांडुरंग पांडुरंग. पांडुरंगाची? अरे त्याला तरी सोडा आता. अभिमान,
सॉरी सॉरी. त्याची मस्करी केलेली तुला चालत नाही. विसरलो होतो मी. सॉरी. चल निघू आता. काही कामं करून मगच घरी जायचंय. दुनियेची कामं करत फिरतोस तू. माझं एक बारीकसं काम कर ना. हुकूम कर. मला घोडा पाहिजे. अरे बोटानी चालणारा घोडा. बंदूक. बंदूक कशाला हवी तुला? विश्वास नाही तुझा माझ्यावर? अरे तुझ्यासमोर 1999चा स्टेट लेवल रायफल शूटिंगचा गोल्ड मेडलिस्ट उभा आहे. विसरलास? माहितीये. त्यावेळेला पहिल्या रांगेत मीच टाळ्या वाजवत होतो. पण हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. अरे तुला बंदूक कशाला हवी आहे? लागते गरज. पाहिजे मला. तू दे ना आणून. माकडाच्या हातात कोलीत म्हण माहित आहे ना तुला? त्या माकडाच्या बापाचं नाव यशवंतराव सरंजामे आहे. हे माहित आहे ना तुला? हो माहित आहे. आहे. शाबूत आहे माझं. पांडुरंगा लक्ष ठेव रे बाबा याच्यावर. त्याच कामासाठी त्याने तुला नेमलेलं आहे. कळलं? तू सगळं सोड रे. तू मला घोडा कधी आणून देतोस ते सांग. आणि हा ते जे आत असतात ना बसलेले सफेद कपडेवाले, त्यांना हे सगळं सांगण्याची गरज नाही. काही गोष्टी काही केल्या तरी बदलत नाही हेच खरं. आय टेक इट एज अ कॉम्प्लिमेंट. हाय 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 गो देवा देवा देवा. घ्या कुसुम ते. पूनम पूनम तू त्या सुलेखाला परत एकदा सांग की ते घर तू सोडून दे बाई. काय? अगं काय नाही काही नाही. हे बघ त्या घरमालकाला परत पैसे दे, आपलं डिपॉझिट घे आणि आपल्या घरी परत राहायला ये म्हणावं. अहो का पण? अगं का काय, ती जागाच चुकीची आहे ग. म्हणजे हे बघ काय आहे माहितीये का, घराचा दरवाजा कधी दक्षिणाभिमुख नसावा आणि त्या घराचा दरवाजा दक्षिणाभिमुख आहे. आणि सुते असं काही नसतं. खरंच असं काहीही नसतं. नसतं. अगं असतं असतं असतं. अगं ते वास्तू आणि ते भंश बिंश करणारी लोक काय मूर्ख आहेत का मला मी सांगतो? असं म्हणाले का? मी फक्त म्हटलं असं काही नसतं. शिवाय तिच्या बजेटमध्ये आता तिला दुसरं घर कुठे मिळणार आहे हो? आणि तिला तिला कुठे वेळ आहे हे सगळं बघायला की दरवाजा कुठे आहे, उत्तरेकडे का दक्षिणेकडे? विश्वास विश्वास म्हणून ठेवू नका तुम्ही कशावरती. हे बघ पूनम, तू सुद्धा देवधर्माचं वगैरे करतेस की नाही? हा मला तर तू सांग, सुलेखानी देवाचा देवारा कुठे ठेवायचा? म्हणजे नाही बघ मला तू सांग की ती तिच्याकडे तिची जी मूर्ती आहे की नाही, अशी ती देवीची एवढी एवढी अशी मूर्ती. सुलेखाकडे मग देवीची मूर्ती? तुम्ही काय म्हणताय? मला काही कळत नाही कुसुमताई. कुठली मूर्ती? अगं असं काय करते ते हे देवारा असतो की नाही अगं, त्याच्यात आपण देव देव वगैरे देवी वगैरे नाही का ठेवत. त्या देवांबद्दल बोलते ग मी. मला काय माहिती नाही हे म्हणजे ते सगळं सोड ग. पण तू तिला आधी सांग की तू ते घर सोडून दे. बर ऐका नको ते. हो हो ऐका ना कुसुमताई, आपण तिला सांगूया एखाद्या चांगल्या वास्तू तज्ञाला बोलवायला आणि हे सगळे दोष काढून टाकायला. अगं पण नाही, पण मग त्या दरवाजाचं काय करणार आहे? दरवाजाचं काय करायचं मग? आपण तिला सांगूया की दरवाजा कायमचा बंद कर आणि खिडकीतून ये जा कर. कशी वाटली आयडिया? कर. थट्टा करा माझी, थट्टा करा. मी तरी कशाला बोलते ना, तोंडातून शब्द माझ्या काय येतात कोणाला माहिती. मला सुद्धा सवयच लागलेली आहे. आता अशीच हसत बसणार आहेस का? ते चहा बिया काहीतरी करणार आहेस आलं बिलं घालून? करते. आणि खायला सुद्धा आण का मी करू काय? अहो मी करते, तुम्ही बसा ना. बापरे, पचकत होते मी, पचकत होते. देवा, देवीने वाचवलं देवा. अरे कोण आलंय आज? किती दिवसांनी आलास रे प्रथमेश? हा कसा काय आलास? अगं राधा याला घेऊन क्लासवरती आलेली. बर मी म्हटलं की मी 4 दिवस घेऊन जातो याला. त्याचे कपडे वगैरे उद्या पाठवून दे. बरं केलं. कसा आहेस तू? तू कसा आहेस? छान आहेस ना?
अगं तो शुभ्राला पार्वती म्हणतो ना. अच्छा, म्हणजे आल्या आल्या लगेच तिची चौकशी. हा आजीजवळ थोडा वेळ थांबायला काय झालं रे? हा तू लाडू आवडतो ना? लाडू लाडू खाणार ना? खाणार ना? हा आत्ता घेऊन येते. हा तुम्ही चहा घेणार ना? चहा घेणार आणि लाडू पण घेणार. तुम्हाला कशाला लाडू? अगं आज आलो आहे मला. आज याला घेऊन नाही का आलो मी घरी. वा, रोज काहीतरी कारण सांगा. आले हं मी. पार्वती हा तू जा शोध जा तिकडे असेल बघ. हो रे, नाही कळत आहे मला. प्रथमेश, हळू सांग ना. आय मीन हळूहळू दाखव ना, मला कळत नाहीये. काय बोलतोय हा? अगं तो तुला विचारतोय की मी कधी जाणार. कुठे? अमेरिकेला? ह्याला कसं कळलं? अगं मागे वाड्यावर आदिनाथांनी त्याला सांगितलं होतं की मी तुझ्या काकूला विमानात बसून कुठेतरी लांब घेऊन जाणार आहे म्हणून. तेव्हा खूप रडला होता हा. हो, देन इट्स टाइम फॉर गुड न्यूज. प्रथमेश, काकू जाणार नाहीये भूर, ते टाळी. सॉरी सॉरी सॉरी. प्रथमेश, काकू भूर कॅन्सल, जाणार नाहीये. आता ते टाळी. काय खुश झालाय बघ तो. आता काय काढतोय? थँक्यू. किती छान काढलंयस प्रथमेश चित्र. मग आपल्या प्रथमेशचं ड्रॉइंग खूप छान आहे ना? बघूया आपण ड्रॉइंग बुक पहिल्यापासून. वाव, गणपती बाप्पा मस्त. हे बघ. प्रिया, हे चित्र. ऍक्सिडेंट. पण हे चित्र प्रथमेशने कसं काढलं? शुभ्रा, हे इथे कोण?